हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू माय चॅनल टेस्टी रेसिपीज विथ धनश्री। आज मी तुम्हाला दाखवणार आहे आळूवडी। अतिशय सोपी, खुसखुशीत, कुरकुरीत आणि खाज न येणारी आळूवडी। आळूच्या पानांनी जनरली खाज येते, पण मी ह्या पद्धतीने केल्या त्याच्याने अजिबात आळूच्या पानांची खाज येत नाही। तर तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली आहे। तर चला आपण मग सगळी साहित्य आणि कृती बघून घेऊयात। दिसायला साधी पण अतिशय पौष्टिक असतात। आळूच्या पानांमधील तंतूंमुळे पचनक्रिया अतिशय सुलभ होण्यास मदत होते, त्यामुळे आळू हा आपल्या आहारात समावेश असावा। चिंच आणि गूळ घेतलेला आहे इथे मी। चिंच कोळून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये गूळ हा सगळा मिक्स करून मी ते चिंचेचं पाणी करून घेणार आहे। चिंच मी 1-2 तास आधी भिजत घातली पाण्यामध्ये। चिंच घालून ती तशीच ठेवून दिली, म्हणजे चिंचेचा जो अर्क आहे तो सगळा ह्या पाण्यामध्ये उतरेल। आणि गूळ किसून घेतला आणि ह्या पाण्यामध्ये आता मी हा सगळा गूळ आणि ही जी चिंच आहे ही कोळून घेणार आहे आणि हा गूळ आहे तो सगळा मिक्स वितळवून घेणार आहे। आळूवडीच्या ह्या रेसिपीमध्ये चिंच आणि गूळ हे फक्त रेसिपीसाठी किंवा चवीसाठी नाही, तर चिंचेतला आंबटपणा हा आपली भूक वाढवायला मदत करतो। तसेच गुळामध्ये ऊर्जा देणारे कार्बोहायड्रेट्स असतात, त्याच्यामुळे आपल्याला चिंच गूळ ही एक मस्त आंबट गोड चवीचं एक मिश्रण जे आहे हे फक्त चवीसाठी नाही तर ते पौष्टिकही आहे। ते आपल्याला पचन चांगलं ठेवण्यास किंवा ऊर्जा देण्यास मदत करतं, तसं भूक वाढवण्यास पण मदत करतं। तर तुम्ही पण कुठल्याही पदार्थात चिंच आणि गूळ हा नक्की घालत जा। त्याच्याने चव तर वाढतेच, पण पोषण व्हॅल्यू जे आहे, त्याचे जे पौष्टिकपणा आहे तोही वाढतो। त्यातले जे चिंचुके किंवा ज्या छोट्या छोट्या चिंचेतल्या हे असतात त्या सगळ्या मी काढून घेतल्यात। चिंच पूर्णपणे त्याच्यातला जो गर सगळा उतरला आहे पाण्यामध्ये, ह्याची मी काळजी घेतली आहे। व्यवस्थित त्याला कोळून घेतलं आहे, चिंच कोळून घेतलेली आहे ही बघू शकता तुम्ही। ही अशी चिंच कोळली आहे मी। गूळ पण चांगला मिक्स करून घेतला आहे। हे डाळीपासून, हरभऱ्याच्या डाळीपासून बनवलं जातं आणि बेसनमध्ये बेसन हे बेसिकली एक प्लांट बेस्ड प्रोटीनचा सोर्स आहे। त्याच्यामध्ये भरपूर सारे प्रथिने आणि कार्बोहायड्रेट्स असतात, जे आपल्याला शरीराला ऊर्जा देण्यासाठी मदत करतात, तसेच आपली पचनशक्ती सुरळीत करण्यासाठी मदत करतात।
त्यामुळे बेसन हे आहारात योग्य प्रमाणात ठेवलं तर त्याच्याने नक्कीच फायदा होऊ शकतो. बेसन आणि आळू ह्याचा एक ह्याचं हे फक्त एक रेसिपी म्हणून नाही तर पौष्टिक घटक किंवा पोषणाचं मूल्य वाढवणारं एक पदार्थ म्हणून पण तुम्ही ह्याचा खरंच उपयोग करू शकता. एक हेल्दी रेसिपी आहे ही. पानं मी सगळी काढून घेतली आहेत, स्वच्छ धुवून घेतली आहेत आणि मी त्याची देठं जी आहेत ती काढून टाकली आहेत आणि ही मी पानं स्वच्छ धुतल्यानंतर पुसून घेते आहे, कोरडी करून घेते आहे, म्हणजे की आपल्याला त्याच्यावर व्यवस्थित बेसनचा हा जो मिश्रण केला आहे आपण तो लावता येईल. दोन्ही बाजूने मी कडून घेते आणि थोडंसं एक लाटणं फिरवून घेतलं ना की त्याच्यातला जो पानांमधला जो हे असतो कडकपणा तो निघून जातो आणि छान आपल्याला पानांवर बेसन लावता येतं आणि आळूवडी सुंदर तयार करता येते. आळूच्या पानांमध्ये लोहसुद्धा असते, त्याच्यामधनं आपल्याला भरपूर सारे कॅल्शियमसुद्धा मिळते. त्याच्यामुळे हे एक हेल्दी पण रेसिपी आहेच. लोहामुळे आपल्या शरीरातील हाडं मजबूत होण्यासाठी किंवा कॅल्शियममुळे आपल्या शरीरातील हाडं मजबूत होण्यासाठी उपयोगी असतात. त्यामुळे आळूवडी हा एक फक्त रेसिपी म्हणून नाही, हा एक पौष्टिक पदार्थ आहे. आता मी ह्या पानाच्या बॅकसाईडला बेसन सगळीकडनं व्यवस्थित लावून घेते, कानाकोपऱ्याला प्रॉपर व्यवस्थित पसरून घेते, म्हणजे आळूवडीतला एक छान त्याचं सगळं टेक्स्चर जे आहे येईल. आणि आळू आणि बेसन हा एक खरंच एक एक्सलंट कॉम्बिनेशन आहे आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा आणि अर्थातच टेस्टच्या दृष्टीने सुद्धा. अतिशय चविष्ट होतात आळूवड्या आणि तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून बघा. ह्याच्याकडे फक्त एक रेसिपी म्हणून नाही तर एक हेल्दी रेसिपी, हेल्थच्या दृष्टीने चांगली अशी एक कॉम्बिनेशन हे आहे नक्कीच आळू आणि बेसन हे. ही प्रॉपर व्यवस्थित पद्धतीने मी पानांवर लावून घेतले, पानावर सगळीकडे बेसन लावून घेतलं आहे. आता मी त्याच्यावर दुसरं पान ठेवणार आहे आणि लावून घेणार आहे सगळ्या बाजूने. 3 मोठी पानं होती मी माझ्या घराच्या बागेतली ही आळूची पानं आहेत. त्यामुळे घरच्या आळूंची छान खास अशी मस्त वडी. आळू खवखवतो घशाला, तर ते खवखवणं कमी करण्यासाठी आपण ही आळूची वडी वाफवणार आहोत. शिवाय कच्ची पानं खाल्ल्याने सुद्धा आपल्याला पचनाला त्रास होऊ शकतो. त्याच्यामुळे वाफवणं ही आळूवडीतली एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे ही आळूवडी आपण सगळी बेसन लावून झालं की रोल करणार आहोत आणि आपण त्याला एक 15 मिनिट वाफवून घेणार आहोत. वाफवल्यामुळे शिजते आळूवडी आणि त्याच्यातले जे आपल्याला त्रास देणारे जे घटक असतात आळूमधले ते कमी होतात आणि आपल्याला एक हेल्दी चांगली रेसिपी खायला मिळते. आळू त्याच्यानंतर तुम्ही ती नुसती वाफवलेली सुद्धा खाऊ शकता, पण मी ही थोडीशी तळली आहे त्याच्यामुळे एक क्रंच येतो, मस्त कुरकुरीत आळूवडी खायला नक्कीच छान लागते. तर तुम्ही पण नक्कीच ही रेसिपी ट्राय करा. आणि ही रेसिपी फक्त रेसिपी म्हणून किंवा एक पदार्थ म्हणून नाही तर एक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा पदार्थ आहे. अर्थात तो खूप जास्ती प्रमाणात सुद्धा खाऊन चालणार नाही, कारण चिंच, गूळ, आळू, बेसन ह्या सगळ्यांमध्ये आयुर्वेदा किंवा आहाराच्या दृष्टीने जरी चांगले घटक असले तरी ते योग्य प्रमाणात, कुठल्याही गोष्टीचं प्रमाण जेव्हा योग्य असतं तेव्हाच ती गोष्ट आपल्याला फायदेशीर ठरते. कुठल्याही गोष्टीचं प्रमाण अति केलं किंवा कमी केलं त्या दोन्हीमुळेही तोटा असतो. त्यामुळे योग्य प्रमाण हे कुठल्याही गोष्टीचं बेसिक चांगलं हे असतं. तर आता मी हे सगळीकडनं लावून घेतले. आता मी त्याला रोल करणार आहे आळूवडीला. आळूला रोल करणार आहे आणि रोल करताना सुद्धा जसं आपण रोल करतो त्या पानालाही प्रॉपर आळू लावून बेसनचा हे लावून घेणार आहे आळूला. दोन्ही बाजूनी मी रोल करणार आहे, म्हणजे छान घट्ट व्यवस्थित बांधल्यासारखी दिसते आणि छान त्याला आतमध्ये असे छान हे पडतात, दिसायला पण सुंदर दिसते आणि खायलाही टेस्टी लागते. लावून घेते मी, रोल करून घेते, दोन्ही बाजूने असे दुमडत येऊन रोल करणार आहे. आणि ह्याच्यानंतर आपल्याला वाफवायची आहे, वाफवणं गरजेचंच आहे, त्यामुळे वाफवूनच घ्या आळूवडी. त्याच्यानंतर ती तुम्हाला हवी असली तर तळा, तुम्ही न तळता खाल्लीत तरीसुद्धा छान लागते.
खूपच चविष्ट लागते न तळता, पण तळल्याने एक खमंगपणा येतो त्याच्यात, त्यामुळे तळावी ही. नक्की तुम्ही अजून वेगवेगळ्या रेसिपीज माझ्याकडनं तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही मला सांगा, मी नक्की ट्राय करेल रेसिपी देण्यासाठी. चांगल्यातल्या चांगल्या रेसिपी मी नक्की तुमच्याशी शेअर करेल. फक्त रेसिपीच नाही तर त्याच्या मागचं हेल्दी रिझनसुद्धा मी नक्की सांगत जाईन. हे करून घेतलं आहे मी, सगळ्या बाजूनी बेसन लावून व्यवस्थित आळूला सजवलं आहे. आता आपण हे चाळणीमध्ये कढई किंवा कुकरमध्ये सुद्धा तुम्ही हे वाफवू शकता. मी ही चाळणीमध्ये ठेवली आहे. खाली मी पाणी गरम बॉईल पाणी करणार आहे आणि वाफवणार आहे. तुम्ही कुकरमध्येही अशा प्रकारे करू शकता. मी कढईमध्ये केलं आहे. 15 ते 20 मिनिट खूप होतात. वाफवून घेते मी. असे कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलं होतं, त्याच्यात मी ही आळूवडी ठेवली आहे. मी त्याला आता झाकणार आहे. खाली मी एक कंटेनरच्या खाली चाळणीच्या खाली एक छोटंसं हे ठेवलं आहे, तिवई. वाफवून झालेली एक गरम गरम आळूवडी पाहू शकता तुम्ही. खूप टेम्पटिंग दिसते, अशीच खाऊशी वाटते. अशीच खाल्ली तरीसुद्धा चालते. तळून घेतल्याने त्याचा क्रिस्प वाढतो. तुम्ही पण नक्की ट्राय करा. मी आता ही अशी काढून घेते आहे, बंद करून काढून घेते आणि त्याला मी कट करणार आहे छान शेपमध्ये आणि तळणार आहे. वाफवण्याच्या प्रक्रियेमुळे ह्या सगळ्यातले जे हानिकारक घटक असतात ते कमी होतात आणि आपल्याला पचायला ही एक सोपी होते. आळूमध्ये जे कॅल्शियमचे हे असतात ते कमी होतात आणि ती पचायला सोपी होते, म्हणून वाफवणं ही महत्त्वाची प्रक्रिया आहे. मी काढून घेतली आहे. ही थंड होऊ देते थोडीशी, खूपच जास्ती गरम आहे ती. गरम गरम कट केली तर सगळं वितळल्यासारखं होईल, त्यामुळे थोडी थंड होऊ देते 5 मिनटं. त्याच्यानंतर मी हे अशा कट करून घेतल्यात बारीक बारीक आळूवड्या व्यवस्थित. ते दिसायलाच खूप टेम्पटिंग दिसतात, खूपच भारी वाटत आहेत. तसे लगेच खाऊन टाकाव्यात, मस्त टेम्पटिंग झाल्यात. तेल ठेवलं आहे मी एका बाजूला कढईत तापत. आता मी ह्या आळूवड्या तेलात खरपूस दोन्ही बाजूने तळून घेणार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही कच्चाही खाऊ शकता, तळूनही घेऊ शकता, चॉईस इज युअर्स. पण तळल्यावर छान क्रिस्पी कुरकुरीत लागतात, त्यामुळे तळण्याला प्रेफरन्स देऊ शकतो आपण. बेसनाची कुठली गोष्ट तळल्यावर त्याचा एक जो क्रिस्प असतो दॅट वॉज व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग. त्यामुळे तुम्ही तळूनही घेऊ शकता, तसेही खाऊ शकता. मी तळून घेतले. हे एक आधी घालून पाहिलं मी, तापलं आहे का तेल चांगलं तापलं आहे. त्याच्यामुळे मी आता ह्या सगळ्या आळूवड्या एक एक करून घालून छान दोन्ही बाजूनी क्रिस्पी तळून घेणार आहे आणि मग मस्त टेम्पटिंग आळूवड्यांवर ताव मारणार आहे. खूप टेस्टी झाल्या होत्या, लगेच संपल्या. त्याच्यामुळे तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि एक छान हेल्दी टेस्टी रेसिपी बनवली आहे मी, तर त्या मला कमेंट नक्की द्या कशी झाली आहे. आणि अजून वेगवेगळ्या कुठल्या रेसिपी तुम्हाला माझ्याकडनं बघायला आवडतील मला कमेंट करून नक्की सांगा. माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि पुढे बेल आयकॉन असतं, ते बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी वेगवेगळ्या ज्या रेसिपी अजून टाकीन त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन येतील आणि तुम्ही माझ्या रेसिपीज लगेच बघू शकाल. तर ह्या दुसऱ्या बाजूनी पण छान मी कुरकुरीत करून घेते. कुरकुरीतपणा एक मस्त आला त्याला की कुठलाही पदार्थ खूप छान लागतो. तर मी ह्या दोन्ही बाजूनी छान कुरकुरीत तळून घेते आणि काढून प्लेटमध्ये सर्व करणार आहे. टेस्टी टेम्पटिंग आळूवडी. चॅनल माझं नक्की बघा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. आणि तुम्हाला अजून वेगवेगळ्या अशा कुठल्याही वेगवेगळ्या रेसिपीज बघायच्या असतील तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. मी प्रयत्न करेन माझ्याकडनं सगळ्या रेसिपीज तुम्हाला दाखवण्याच्या. बघा टेम्पटिंग दिसतात, भारी झाल्यात, खूपच टेस्टी झाल्यात. बघत राहा माझं चॅनल. मस्त खा आणि स्वस्थ राहा, आरोग्यदायी गोष्टी खात राहा.
आपल्या जुन्या लोकांनी सांगितलेल्या गोष्टी अतिशय आरोग्यदायी आणि टेस्टी असायच्या. आपण त्या विसरत चाललो आहे आता. नवीन नवीन येतात पण त्या खूप आरोग्यदायी नसतात. सो ह्या गोष्टी तुम्ही आरोग्यासाठी म्हणून खायला हव्यात. खात राहा, मजा घेत राहा. थँक यू सो मच फॉर वॉचिंग माय चॅनल. असंच मला भरभरून सपोर्ट करा. मी नक्कीच अजून छान छान रेसिपी दाखवेन.